सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहेत तुम्ही? मी सिद्धू मुंबईकर तुमच्या सर्वांच्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग आपला असा असणार आहे, म्हणजे हळदीचा शो आहे आपला आज. खूप दिवसानंतर आपला हळदीचा शो आहे. आणि मग मी तर खूप दिवसांनी वाजवत आहे आज हळदी शो. पहिला आपला सीझनचा पहिला हळदी शो आहे. आणि आजचा आपला लोकेशन असणार आहे तो पनवेलला आहे. आणि आज खूप मजा येणार आहे. आजचा पण सेटअप एवढा भारी आहे की टीम इन्स्टू, आपले टीम बेस, टीम रोटो, 2 थाप 1 तास आणि टीम भोंगे वगैरे आहेत. आणि खूप मजा येणार आहे आजचा पण ब्लॉग. आणि एन्जॉय करा. आणि म्हणजे मी सांगते आज खूप दिवसांनी हळदी शो वाजवतो आपण. आणि एवढा राडवणार आहे ना. आणि आज सकाळचे वाजलेत 8. कारण की आता म्हणजे सकाळचा पण वाजवायचे ते पण सकाळी सगळं सेटअप नाही लावणार आहे. सकाळी सिग्नल होतो वगैरे असं लावणार आहे ते. आणि मेन आज म्हणजे सकाळचं कसं की ते नवऱ्याला हळद लावतात ना सकाळचं, ते आपल्याला जरा वाजवायचं. आपण नेमकीच 7 जण तरी आपण जाणार इथून आत्ता सकाळी. आता 8 वाजले. आता मी निघणार. आता मी फ्रेश झालो आहे बघा. आत्ताच फ्रेश झालं ना. आजचा आपल्याला ब्लॅक घालायचं आहे. फ्रेश झालो आहे फूड. आणि आता आपण लवकरच निघू. कारण की म्हणजे आजचा ब्लॉग एवढा सांगतो मी तुम्हाला की खूप मजा येणार आहे. एन्जॉय करा तुम्ही, पूर्ण ब्लॉग बघा. आणि आपल्या चॅनलला मेंबर पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला भेटू लवकर. आपण आता नाश्ता करतो आणि आता डायरेक्ट निघतानाच भेटूया. तर चला. तर फायनली गाईज आपण आता निघालो आहे बघा. आय एम रेडी. तर आता आपण जाऊया आणि रूमवरती डायरेक्ट भेटूया. रूमवरती जातो वगैरे. आता नाश्ता केला मी, फ्रेश झालो जरा अजून. हे बघा एकदम. तर जाऊ दे. तर चला डायरेक्ट रूमवरती जाऊया नाही भेटतो, कारण की लेट झालं आहे. तर मी रूमवरती जातो, तो डायरेक्ट भेटतो तुम्हाला. तर चला. तर हे बघा गाईस, आताच रूमवरती पोहोचले. कोणच नाही, मी आणि शुभमदाय फक्त. हे बघा अजून पोरं येत आहेत. 9 तर वाजले. आज 9 वाजता निघायचं. अजून तुम्हाला माहिती आहे किती टाईम लागतो आपल्याला, कधी टाईमवरती होत नाही. तर आता लवकरच निघू आपण. हे बघा 3 बेस, 3 रोटो, 2 थाप 1 तासा. तर चला आता लवकरच निघू. रिक्षा येते, रिक्षामध्ये सामान भरून झालं की डायरेक्ट भेटूया मग. बघा आपलं आता सामान भरून झालं, तर आता आपण पण लवकरच निघू. तर चला निघतानाच भेटूया. बघा आपल्या या गाडीत पण सामान भरून झालं आहे. आता आपण लवकरच निघूया. आपण गाडीने जाणार आहे. तर तिला बघा ऊन नाही म्हणून. हे बघा आता लवकरच निघूया आपण, कारण की लय मारणाचं ऊन लागते. बघा आलं काय झालं, ब्लॉग पण चालू नाही केलंय. तर जाऊ दे. आपण आता आहे ना लवकरच निघूया. कधी निघतो असं होतं इथून की लय. हे बघा ऊन लय लागते. चला डायरेक्ट निघतानाच भेटूया. बघा काय आताच पोचलो. सकाळी आलोय, अजून काही काम सुरू झालं नाही.
सकाळी आम्ही 9:30 वाजता निघालो आणि बोललो सकाळी जाऊन वाजवायचं. अजून वाजवायचं तर काय पत्ता नाही. 12 वाजले, 12:30 झाले. आता दुपारी वाजवायला सांगणार उन्हातून आणि परत संध्याकाळी पण वाजवायचं. अशा तऱ्हेने आज आमचा दिवस आहे. कसं ये बड़ी अच्छी बात कही आप. तो क्या नाचो मैं? नहीं. दिवसभर फुल पेमेंट. आज 24 तास नाही, किती 12. आज 16 तास काम आहे आपलं. आज 16 तास काम. 16 तासातलं आपण थोडंच वाजवणार, पण 16 तास असले आज दिवसभर इथेच वेस्ट. माझा व्लॉग अजून मी चालू नाही केला. इच्छाच नव्हते चालू करायची. आता करेन थोड्या वेळात चालू. तर लवकरच भेटू आता वाजवताना आपण. त्याला ऊन किती लागते किती दाखव असं व्हिडिओ दाखव ना. कसली अरे ती मी आपण बोलबोलवरती वाजवतो. आज आपण पहिल्यांदा बोलबोलवरती वाजवणार. फायनली काय आपला आता पॅकअप झालेलं आहे सगळं. आणि आता आपण
आता वाजलेत किती वाजले किती हां 2:20 झालेत आणि आता लवकर जेवूया आणि मग नंतर बघू वाजायचं की नाही तर नंतर भेटूया चला बघा तर किती तास झोपलास मी एक साधा अर्धा तास पण नाही झोपले हे 2-3 तास झोप काढून आले आम्ही 2 तासानंतर भेटतोय म्हणून आणि किती आता आम्ही सामान ठेवलं एवढं सगळं आम्ही हे लोक सूरज सावंत झालेले आहे आता लवकरच आपण चालू करूया आता लवकरच चालू करूया आणि आपण नंतर भेटूया
वाजून झालं आपलं. अजून बाकी वाजूया आता डीजे वाजणार आहे. किती क्लास आले होते पैसे भेट ना मॅच. तू मुझसे प्यार करते क्या नहीं? ये नहीं करते. चला बाजूला वापस भेटूया. आपला आता पॅकअप झालं आहे.
सामान घेऊन करतोय आणि निघून काय जास्त सुट्टीत न घेतले. हे बघा सामान वाटतंय सगळे पुढे आणि निघून डायरेक्ट मी घरी गेलो तिथे भेटतो नाही तर असं रस्त्यात भेटतील मी. चला भेटू आता नंतर डायरेक्ट घरी गेलो तिथे. चला हे बघा पॅटर्न पिकअप झालं आता लवकरच. हे बघा गाईस आत्ताच पोचलो आहे आता रात्रीचे वाजले 3. पण गाडीतनं आलो, गाडी पार्क केली आहे आणि आता गोरडाऊनवरती जागा सामान इमान ठेवूया आणि मग नंतर डायरेक्ट घरी गेलो किंवा ब्लॉग एंड करूया आपण. आता हे बघा हे सामान न्यायचे वर आणि गोरडाऊनवरती पोरं पण आलेत, गाडी पार्क केली आणि आता डायरेक्ट वरती जाऊन भेटतो मी. आणि मी काय निघतानाच म्हणजे मी शूटच नाही केलं असं मी डायरेक्ट बोललो मी इथे डायरेक्ट आलो ते शूट करणार आहे. आणि आता आपण आलो आहे आणि आता डायरेक्ट गोरडाऊनवरती जाऊया आणि मग भेटूया. तर चला. तर मित्रांनो आता पोचलो आहे घरी, सामान विमान ठेवलं गोरडाऊनला आणि आता घरी आलो आहे मी. आणि मी काय असं शूट नाही केलं आणि आता आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे कारण की लई थकलो आहे. आता 3:45 वाजायला आले आणि मी घरी आलो आहे, सामान विमान ठेवलं आहे. आता लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला हा ब्लॉग मी इथेच एंड करतो.